त्याने अनुभवल्या कोणी का आई किसन बिर्याणी देऊ का तुला ते फक्त मस्तच बोलतात मनापासून आनंद ना आई पहिला बोलली ना की मस्त मस्त छोट्या पोरीने कोण जाणार आहे तू जाणार आहे करवली म्हणून लक्ष ठेवा तिच्यावर आता तुझे दात दिसतील त्याच्यामध्ये अरे खरंच तू शूट करतोस का माझा ब्लॉग परत नाही तो आपण टोप आणू जेवण बनवतो परत देऊ तुमची इच्छा परत द्यायचं परत द्या ना टोप द्यायचं टोप द्या बघा एकदाच सर्वांना प्रेममध्ये बसवल्या अर्ध्या मागून येतं अर्ध्या चांगले ना तुम्ही फोन करून चांगले नाही तर मग डिस्टर्ब नको करू वर की पत्रिकांचं सीन आहे साजरी माझ्या बाया भुकेल्या साजरी माझ्या बाया काहीच बघू शकता जेवल्या ते जेवल्या प्लस ते दहीचं डबं पण भरून चालले ना सगळे जण काय नाही असं कसं वाटतं तुला आज बिर्याणी पार्सल घेऊन चालल्यानंतर हॅलो गाईज आणि सर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता मस्त परत एकदा ऑर्डरला झालं आहे आणि ऑर्डर सगळ्या लागोपाठ आहेत पण ब्लॉग जरा उशिरा पण भेटेल सांगू शकत नाही त्या रिझन असं नाही पहिलं आपण आपली क्लायंटची व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो तर चला आम्हाला संच्या घरी जायचं आहे पत्रिका शूट करायचं काल रात्री आलो साखरपुड्यावर झोपलो सकाळी 6:15 लगेच सुटलो आहे 9 वाजता आणि आता वाजल्यात सर्व काय रेडी होऊन आता वाजल्यात 11 आता निघतं जायला 11:15 बोलले 10 मिनटाचा रस्ता आहे पटापट जाऊ हो काय तयारी केली ती तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो काहीच पोचलो आपण इकडे घेतलं मस्त असं स्वस्तिक करायला हे बघा फायनली स्वस्तिक रेडी झाले आणि बघू शकता आता नवीन ट्रेन आले कुणिकाची पत्रिका पूजन समोर बघा बॅनर लावले फायनली सर्व काही झालेलं आहे तर तयारीच बाकी आहे मस्त असं स्वस्तिक काढलं आहे विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवली आणि इकडे कुणिकाची पत्रिका पूजन बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलं आता किती मिनिटांनी बाहेर येते आता वाटलं 11:50 झालं हां ये इकडे रिवू इकडे रिवूला फोटो काढायला सांगितलं तर फोटोच काढायला येत नाही बघू शकता नवरी रेडी झालेली आहे नवरी इकडे काल कुठे गेलती काल कुठे गेलती तोंडाला बांधून आता तुझे दात दिसतील त्याच्यामध्ये अरे खरंच तू शूट करतोस का माझा ब्लॉग नाही करत आता तू बोलला करतो म्हणून मग घे देव मोबाईल मंडळी तयारी आरती करत होती तयारीच मंडळी बघू शकता काहीच आरती करण्यासाठी पहिले हे साईड घेतली आता ती साईड घेतली कसं वाटतं आज कसं वाटतं त्याने अनुभवल्या कोणी का आई किसन हा ओके बिर्याणी देऊ का तुला जेवलास तू बिर्याणी जेवला व्हेज नॉन व्हेज व्हेज बिर्याणी आज
अरे मी नॉनव्हेज खाला रात्री. मी व्हेज खाला. मजा येत माझी. संध्याकाळी नॉनव्हेज खाऊ आम्ही. असं का? काय बाकी राहिले घ्या. चला चला या. नंबर लावा चला. नंबर लावा पटापट. कसं वाटतं आई? तुझं काम झालं असतं ना. जाऊन ये आता. जाऊन ये तू. जेवू आपण नंतर. कसं वाटतं सांगा. बरं आहे, मस्त मजा वाटली. आज मुलीची पत्रिका पूजन कसं वाटतं? आनंद आहे आम्हाला याचा. मलाही खूप आनंद आहे. तुला आज कुणीच्या लग्नाची पत्रिका पूजन तुला कसं वाटतं? मस्त. मस्त. असं वेगळं काय? वेगळं पण काय आहे वेगळं का काय नाही. तुला? तू कशात काय नाही? हा? उचलू काय सगळा? कशाला? अरे सावलांचा घरचा आहे. सावल्यांचं करायचं. बहिणीच्या लग्नाची पत्रिका पूजन आहे. तुला कसं वाटतं मनापासून ना? एकदम मस्त. मनापासून आनंद आहे. जाम आनंद झालेला. आनंद केला ना तुला झाले जास्त. ते फक्त मस्तच बोलतात. नाही ते फक्त मस्तच बोलतात. मनापासून आनंद नाही. आई पहिला बोलली ना की मस्त म्हणून. हा मस्त. सुरुवात मस्त पासून झाली. माझ्या लग्नाची आतुरता होती ना. आता मी पण खुश. आमची लास्ट एक आम्ही सगळी खुश आहे. छोट्या पोरीने पहिलं येणार तुला कसं वाटतं? मस्त. सगळ्यांना मस्त. असं वेगळं पण काय नाही का त्याच्यामध्ये? तुला हा चांगला लागला? मला मजा येते. सांग आतूच्या लग्नात बोल ना तू. आतू आहे तुझी. कन्फ्युज झाली बाई. काय तुला इकडे श्रावणी, इकडे श्रावणी. हे नवरी सोबत तू जाशील. कोण जाणार आहे? मी. तू जाणार आहे करवली म्हणून. हा. लक्ष ठेवा तिच्यावर. ठेवील ना. परी इकडे ये. मोठी गरज आहे. ते सांगता हिला लक्ष ना तुला लक्ष हिच्यावर ठेवावं लागलं. हिला बोल. तुला कसं वाटतं? आत्याचं म्हणजे मस्त वाटलं. वाघाचे पंजे कुत्र्याचे कान. बोल ना. आत्याचं मस्त वाटलं मला पत्रिकाचं. असं विचार. अरे काय बोलत होते? अरे सांगा. खूप एक्साइटेड. तुला कसं वाटलं? कसं वाटलं? मस्त वाटलं. मला हे खूप छान वाटलं. हा बस. फायनली आता जे आपण स्वस्तिक केलेलं तो उचलायला घेतलेलं आहे. जास्त काही ब्लॉग शूट करायला भेटला ना. अनुराग काही ब्लॉग शूट करत नव्हता माझा. नुसता उभा होता. माझा असिस्टंट म्हणून उभा होता. आज लाईट धरायला LC पकडायला. बघा आता इथं दुसरा आपल्याला बनवायचा आहे. त्याच्यासाठी अजून 10-15 मिनटं वेळ जाईल. बाई तुला कसं वाटतं खरं सांग? मस्त मस्तच होतं. अप्रतिम. मावशी क्यूट दिसते असं काही बोलायचं ते काय ना. काय म्हणू असं जाम असायला येतं. तर काहीच बघू शकता किती तांदूळ घेतल्यात आणि किती जणी बसल्या. मोजा तुम्हीच. मी नाही सांगत होता. बघा एकदाच सर्वांना प्रेममध्ये बसवल्या. अर्ध्या मागून येतं आणि अर्ध्या डेंजर एकदम. आता झूम करतो. पहिला तुम्ही मिक्स करून घ्यावा कलर. तुमचा समोरचा करा ना. मिक्स करा ना. तो खाली बसला असता ना कलर. हे केलं पुढचं. फोन करा. सांग मम्मीला काय क्वेश्चन. सोनाराकडे रिवू. हे रिवू टाकशील कलर. तू कलर टाकशील हा. तर काहीच बघू शकता. ला एवढा मोठा टाकले. इकडे टाकायला लागेल. तू जशी मोठी आहे ना तसंच मोठा नाव करलास तू. दुसरे कोणाला दे ना तू उचलून. हो आता दिसतो बरोबर. 30/4/2026 बरोबर दिसतो आता. लाभ लाभ. अनुराग कशाला रे तू येतो काम वाढवायला? नको रे येऊ. त्यांना करू दे ना. मला झोप आले. किती
तर काय करणार? झोप तर काढावं लागेल. रात्री लेट आल्यावर झोपल्यावर लेट. परत नाही तो आपण टोप आणू जेवण बनवतो. परत देऊ. तुमची इच्छा. परत द्यायचं परत द्या ना, टोप द्यायचं टोप द्या. कशान तो आपण जेवण बनवतो ना तो घेऊ झाकण. तो मोठा अरे मोठा झाकण घेऊ ना येड्या. हा ताला जास्त आहे ना. परशीला खाली अण्णा तरी पण हाईट ना तुझी. चांगले का तुम्ही फोन करून चांगले. आता मग डिस्टर्ब नको करू वर की पत्रिकेचं सीन आहे. पिंक कलरचा नामोनिशाण गायब झाला. काहीच फायनली सर्व काही झालेलं आहे. आता शेवटचं आपल्याला मोती आणि मोराचा पंख ठेवायचा आहे. त्यासाठी सेटअप केलं आहे आम्ही तयार. त्याच्यामध्येच केलं आहे जुगाड बघू शकता. तर तुम्हाला दिसत असेल माहिती आहे आपल्या एलचे रेड इफेक्ट मारायचा आहे. आणि जे अजून म्हणजे असतात ना ते मागे लाईट ठेवतात. वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या असतं ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि आम्ही करायचा तो वेगळा गेला. आता लाईट लावली आहे आम्ही. साजरी माझ्या बाया भूकेल्या, साजरी माझ्या बाया भूकेल्या. गाईज बघू शकता जेवल्या ते जेवल्या प्लस ते दहीचं डबं पण भरून चालले ना सगळी जण. काय नानी असं दहीचं डबं ठेवते. भारी भारी. नाही तुमचे मेंबर नाही आले म्हणून ती वेस्ट नको जावे म्हणून चालवलं. दुसरं काही ना. एवढी बनवले का अजून परत एवढी जेवली तरी संपणार ना. बिर्याणी पार्सल लेके जाओ. कसं वाटतं तुला बिर्याणी पार्सल घेऊन चालल्यानंतर? बघ फेकण्यापेक्षा नेलेली बरी ना. आलं नव्हतं ना म्हणून. तर काहीच फायनली शूट करून झाले. आता ब्लॉग किती झाले मला पण नाही माहिती, पण जेवढं पण झालं आहे तेवढं फक्त आमची मजा मस्ती खूप केली आम्ही आणि टाईमपास पण तेवढा झाला. चला आता निघू इथून घरी जायला. काहीच मस्त शूटवरून आलो, झोपलो. आता उठलं आहे, अजूनही डोल्यावर झोप आहे कारण की उद्या पण लागोपाठ 2 ऑर्डर आता कंटिन्यू सांग नाही फुल. आणि त्या रात्री रात जागून त्याच्या व्हिडिओ देतो आहे. असंच माझ्यावर प्रेम असू द्या. तुमच्या व्हिडिओ तुम्हाला टाईम टू टाईम भेटतात. चला आता जाऊ थोडंसं फिरणं असतो, जरा फ्रेश माइंड होईल त्याच्यामुळे. काहीच पोचलं नाणीच्या घरी. नाणीने पहिलाच बघलं काय बोला. मी बोलायच्या आधीच काहीच दाखवू नको. हे बघ नाणी बनवतं भाजी. कसली भाजी बनवली? शेपूची. अरे एक दुरीची औषध झाली. आमची नाणी कॉमेडी कॉमेडी कुठे फायनली पोचलो आपण घरी. नाण्याच्या इथं पण गेलो थोडासाच फेरफटका मारत ना. नाणी बनवत होती जेवण चाललं. आता परत बघू आता जेवण काय केलं आहे. जेवतो आणि ब्लॉग एंड करतो. डायरेक्ट व्हिडिओ एडिटिंगला बसतो. म्हणजे आजची आज दिली मीही सुटेल तरी मला काही टेन्शन राहणार नाही. चला पटापट जाऊ. काय जेवण केलं मम्मीने. काहीच फायनली जेवलो. मस्त भाजी केलेली आणि जी दुपारी बिर्याणी घेतली ना ती व्हेज होती आणि कोणी समजा नॉनव्हेज होती म्हणून. व्हेज पण एवढी भाजी घेतली ना एकदम अप्रतिम होती. आता चालू मेडिकलवर मम्मीच्या गोळ्या घ्यायच्या. चला जाऊ पटकन जाऊ नेऊन नाट्यावर. तर काहीच फायनली मेडिकलवरून आलो. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चल बाय.